हाय, हॅलो, नमस्कार. मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर हा ब्लॉग मी शूट करते. शॉर्ट्स मी टाकत होते मधी आणि आता कसं झालंय की इहूची स्कूलसुद्धा चालू झालेली आहे. त्यानंतर मी गावावरून आल्यानंतर काही केलं नाहीये. फक्त थोडे शॉर्ट्समध्ये आणि थोडेसे स्क्रिप्ट लिखाण करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी आता हा फुल व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्या चॅनलवर. मला माहिती आहे आपले सबस्क्रायबर म्हणत असतील, की "अरे, किती दिवसानंतर तो व्हिडिओ टाकत असते, अपलोड करत जातो रोज." पण नाही, मला तेवढा टाईम मिळत नाहीये आणि इकडचं वातावरण सांगायचं झालं ना, एक दिवस नक्कीच तुम्हाला सांगेल टेम्परेचर कसं असतं ते. आणि माझा अवतार तुम्ही पाहाल ना, हे इथे केसं वगैरे वॉश करून मी आता जस्ट वरती लावून दिलेलं आहे आणि पाठीमागे तुम्ही पाहताय ते कपाट ओपन करून दिलेलं आहे आणि माझ्या आजूबाजूला इतका पसारा आहे ना, दाखवते. वेट. तर हे पाहू शकता इकडे बॅग मी ओपन केलेली आहे. वरती पण काही कपडे ठेवलेले आहे प्रेस करून आणि हे माझं सगळं मेकअपचं सामान आहे. मेकअपचं सामान मी आता का काढलेलं आहे आणि मी काय जुळवाजुळव करत आहे, तेही तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणि आणि इहू या अंकलला पाहून का घाबरत आहे, लपून का बसत आहे? आणि सुंदर अशी पैठणी नेसून मेकअप करून मी आणि इहू त्यासोबतच ओम आम्ही सर्वजण चाललोय दूर. कुठे चाललोय? सर्व पाहायला मिळणार या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ते एक मी वर्किंग ब्लाउज करून घेतलेला आहे. म्हणजे आरी वर्क म्हणतो ना आपण, ते करून घेतलेलं आहे. ते तुम्हाला दाखवते. वेट. मोबाईल सेट केलेला आहे आणि तुम्हाला दाखवते. आरी वर्क करून घेतलेलं आहे. मला साडीवर ब्लाऊज असा वर्किंगचा हवा होता, हेवी वर्किंगचा. पण एवढाही हेवी वर्किंगचा झालेला नाहीये. नॉर्मलच मी केलेला आहे. किती रेट आहे यार आरी वर्क करण्यासाठी आणि डिझाईन्स आपण जसं सांगू तसं त्या पद्धतीने करण्यासाठी. अक्षरशः 2500 3000 पासून सुरुवात आहे. 5000 जसे तुम्ही वर्किंग सांगाल ना त्यानुसार रेट आहे. Oh my God. आणि हे बघा इथे मी असं हे वर्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. मणी लावलेलं आहे आणि ही वर्किंग. तर घातल्यानंतर ना ही अशी बाही दिसणार आहे. ओके. आणि हा पाठीमागचा गळा आहे. लटकन लावलेला आहे. हे बघा इथे लटकन छोटेच लावलेले. मला खरं मोठे हवे होते, पण ठीक आहे. आता मला अर्जंट हवं होतं तर काय करणार ना. आणि पुढचा गळा तुम्ही पाहताय, तर हा असा मी करून घेतलेला आहे. तर हे बघा, वन साइड फक्त मी डिझाईन सांगितलेली आहे आणि जी ही आपला हा ही बाजू असते पदराखाली जाते, झाकून जाते. मग ती डिझाईन केल्यानंतर तीही झाकून जाणार आहे. मग कशाला ती डिझाईन हवी ना, मग त्यासाठी फक्त वन साइडच डिझाईन म्हणजे राईट हँडवरची जी डिझाईन आहे ती तिला करायला लावली होती. तर असा हा ब्लाऊज आणि मध्ये तुम्ही पाहाल ना, पाठीमागे बुट्टे आहे छोटे छोटे, ह्या टाईपमध्ये. विचार करा किती पैसे लागले असतील. मी रेट सांगत नाही आहे. चला, पण तुम्हाला आयडिया दिलेली आहे एवढ्या एवढ्या रेंजमध्ये असं आरी वर्क आहे. महाग जाते यार. पण ठीक आहे. तर हे साडीवर मी मॅचिंग बांगड्या, कानातल्या आणि गळ्यात वगैरे काय घालायचं आहे ते सर्व ह्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे. या थैलीमध्ये ठेवलेले आहे. तुम्ही पाहू शकता. तर हे बघा कानातले, ह्या काही बांगड्या आहेत. परत ह्या माझ्या हिरव्या बांगड्या आहेत, त्याही याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि एकाच पिशवीमध्ये जी साडी नेसणार आहे त्या साडीसोबतच ब्लाऊज, माझे मेकअपचं सामान, बांगड्या, ज्वेलरी जी वापरणार आहे ती सगळं एकत्र ठेवणार आहे. म्हणजे ऐन वेळेस माझी गडबड व्हायला नको, की कोणत्या साडीवर मी काय घालून काय मॅचिंग करू असं. आताच मी सगळं मॅच करून ठेवत आहे आणि सगळं एकत्र करून ठेवणार आहे. हे या पद्धतीने. ही झाली एक पिशवी. ओमचे कपडे आहेत, ओमचे प्रेस केलेले ते सुद्धा ते आता घ्यायचे. परत भानुदासची काही आयडिया नाही आहे, ते येतील म्हणून मला काही शक्यता कमीच वाटते. त्यांचं काही सांगितलं नाही की त्यांनी मला ड्रेस वगैरे घे. बघूया त्यांच्या नंतर. आता पण आमच्या तिघांची आता पॅकिंग चालू झालेली आहे. बॅग पॅक करून घेते आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू राहील. मी पण आता मेहंदी काढणार आहे. आधी हिच्या हातावर काढते, मग ही झोपल्यानंतर मेहंदी सुकेल ही आणि थोडीशी रंगेल ही. आत्ता वाजले आहेत 12:05 झाले. आम्हाला निघायचे आहेत 3:30-4 वाजता. आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघत असाल तर मी लावलेला आहे फेस पॅक. खरं तर मला रात्रीच लावायचं होता, पण रात्री मला टाईम नव्हता. बाहेर पण थांबले जरा वेळ.
इथं ओपनिंगचा कार्यक्रम होता, त्यामुळे आमचा टाईम तिथेच गेला. आणि नंतर म्हटलं की चला सकाळीच करते. माझ्या हातावर पण मेहंदी काढायची आहे. आता सध्या मी एका हातावर काढते, इहूच्या दोन्ही हातावर काढणार आहे आणि मेहंदी काढून मग आम्ही झोपणार. खास करून इहूला झोपवणार आहे. नंतर माझी तयारी झालेली आहे. बॅग केलेली आहे. पण वरती माझ्या सोबत पर्समध्ये काय-काय न्यायचंय छोटे-मोठे वस्तू. इहू पण बरोबर असणार आहे. त्यासाठी त्या बाटली वगैरे पाण्याची ती ठेवण्यासाठी छोट्या वस्तू कोणत्या नेऊ, कोणत्या नाही, त्या आता मला फक्त एकदा चेक करून मला पर्समध्ये टाकायच्या आहे. आणि तुम्हाला सांगते, की आम्हाला जायचं आहे एअरपोर्टवर. कारण की आम्ही फ्लाईटनी जाणार आहोत. की काय झालं, की स्लीपर बसनी प्रवास करायचा झाला तर 17 तास लागणार आहे. आणि इहू तेवढ्या वेळ काही थांबणार नाही आणि गरमी एवढी आहे ना, विचारूच नका. तर त्यासाठी आम्ही काय केलं, की फ्लाइट बुक केलेली आहे. 1.5-2 तासामध्ये आम्ही तिथे जाऊ. ज्या प्लेसवर आम्हाला जायचंय तिथे आम्ही पोहोचूच. चला तर आता इहूला मी झोपवणार. थोडं 2 तास ती झोपेल आणि त्यानंतर मग माझी तयारी करेल आणि साडी पण इथूनच घालून जायची आहे. बोलते मी तुमच्याबरोबर नंतर. आधी मेहंदी काढून घेते आणि ते चला रेडी तर झालेले आहे मी. साडी वगैरे वेअर केलेली आहे. वाजले 4. 4 आता गाडी आलेली आहे बाहेर नेण्यासाठी. एअरपोर्टवर जायचं आहे. इहू पण रेडी झालेली आहे. ओम चाललंय पुढे बॅग घेऊन. गाडी खरं आलेली आहे दारामध्ये. आहे ना? चला आता आम्ही निघतो इथून. कुलूप लावून. ओके. मी आगे बैठता. असं कुठे बसायचं दादाला सांग. आप इधर लो, आ जाओ हमारे पास आ जाओ। हाँ, आ जाओ इधर आ जाओ। जाओ 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 जाओ। चलो चलो. चेकिंग करायची मला थांब. हा जाऊ दे थांब. चेकिंग करून घेतो आता आधी. ओके आपली बॅग आलेली आहे. बोर्डिंग करून घेते मी आता. इथे गेट नंबर 11 पे जाना रहेगा. ओ माय गॉड. फर्स्ट एक्सपिरियन्स आमचा आणि इहूचा आणि ओमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे दोघांचाही एअरपोर्टवर आणि फ्लाईटमध्ये बसून जाण्यासाठी. हो ना बाळा? दोघं पण चालले ना परत. 11 नंबरवर जायचंय. ए तिकडून कुठं? जस्ट आमचं बोर्डिंग झालेलं आहे मागे आणि फेस पावडर होती टॅल्कम पावडर. ती ओमच्या बॅगमध्ये ठेवलेली होती. तर ते चेकिंगमध्ये काय झालं की ते बोलले पावडर आहे. आता इथं पावडरसुद्धा एअरपोर्टवर चालत नाही आहे. धारदार वस्तू नाईफ वगैरे पिन वगैरे काही असेल तर ते सुद्धा नेऊन देते नाही आहे. तर ती जमा करून घेतलेली आहे पावडर. इहू इकडे तर आणि तुम्ही पाहू शकता इथे दिव्यांची आरस लावलेली आहे. समई मोठी समई लावलेली आहे. चला आता आम्ही गेटचा नंबर शोधतोय कुठे आहे ते इथे. ओके हां इकडे आहे आपला नंबर. आम्ही तिथे जाऊन बसतो. इहू चला. तर इहू इकडे पाणी पिते आणि इथे कॅफे वगैरे पण आहे. चल इकडे. हां इथे खेळण्यासाठी मुलांसाठी आहे घसरगुंडी आणि हा एक विभाग असल्यामुळे लहान मुलं इथे खेळतात आहे. आता वाजले आहेत 6. आम्ही निघतो. आज थोडंसं आराम केला. आता गेटकडे जायचं आहे. आपला गेट नंबर आहे 11. G11 असा नंबर आहे. चल इहू. तर इहूला इथं मजा वाटते पण ती यायला तयार नाही आहे.
इहूला इतकी मजा वाटते ना, पूर्ण एअरपोर्ट तिचं असं वाटायला लागलं. हे बघा कशी पळते. जा 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 जा. ए थांब. अशी हात सोडून पळते ना, यासाठी लहान मुलांना लक्ष ठेवावं लागतं. गेट नंबर 11. 9 ते 11 ह्या साईडला आहे. मी चालले खरं पहिल्यांदाच साडीमध्ये. असा प्रवास आहे एअरपोर्टचा, आणि तेही हैदराबादला. इकडे 10 नंबर आहे. ओम दादा इकडे 11 नंबर इकडे पाठीमागे आहे. बापरे. चलो. इथे पण चेक इन करायचं. आमना टाइम आहे. थांब. इहू इकडे. एअरपोर्ट विमान भारत के सबसे स्वच्छ शहर इंदौर में आपका स्वागत है. फोटो काढ बाळायचा. हे काय आहे नवीनच. माझ्यासाठी हे नवीनच आहे. तुमच्यापैकी कोणाला माहिती का ह्या पाईपने प्लेनमध्ये काय घालत असतील? तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ना. चलो. आवाज येते ना? हळूहळू येते मी हळू बोलते. इकडे बोलते काढू नका. लगेच काढायचं नाही. कानात आवाज येईल. हो. धन्यवाद. Ladies and gentlemen, boys and girls, welcome on board Flight 6916. Hyderabad is approximately 1 hour and 10 minutes away. To our aviators. मी आता बसलोय फ्लाईट मध्ये. कसं वाटतं? भारी वाटतंय. आणि विंडो सीट मध्ये बसल्यावर भारी वाटतं. बाहेर तर किती छान दिसतं. खूप दोघांचाही एक्सपिरियन्स फर्स्ट आहे. मी तरी बसलेला आहे इंडिया, बँकॉक आणि बँकॉक टू कर्नाटक ह्या साईडला गेलेले आहे. आता फर्स्ट टाइम मी हैदराबादला फ्लाईटने चाललेले आहे आणि हे दोघांचा फर्स्ट टाइम. त्यामध्ये खूप एक्साइटेड आहे आणि इथं तर खूपच एक्साइटेड आहे. खूप एक्साइटेड आहे. शांतच बसत नाही.
हा मला गाणे लागणार आता फ्लाईट मध्ये गाणे नाही ना रेंज शांत बसला आमच्या मॅडमचा एकदा ज्यूस पिऊन भागत नाहीये तर शेजारचे काका आहेत त्यांनी पेपर बोट ज्यूस आहे तो दिलाय फ्लेवर कोणता आहे ते मी बघितला नाही ओमला आणि इहूला दोघांना पण दिलेला आहे आणि ह्या काकांनी इहू छोटी आहे मी नको नको म्हणत होते तरीही त्यांनी दिला थँक्यू दादाला पाय दाबायला लावते का ग इहू एवढे पाय दुखतात? पुढे 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 हात पकडा पाय. ए. चल इधर 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 चल बा बाय बाय त्यांना जाऊ दे ऍक्सिलेटर हा. सरळ चालायला त्याच्यापेक्षा माणूस पटापट चालतो हा ते खूप हळूहळू चालतं ते पण ना सरील वगैरे शॉर्ट घ्यायचं आणि त्याच्यावरून जायचं ही एक पोरगी हात सोडून पळते काय केलं अरे बाबांचा फोन आला फोन उचलला मी जाईपर्यंत ही पुढे निघून गेली एवढं लांब ती पाय पाय आली एकटी हरवली असती तर काय झालं असतं दिले दोन रट्टे आहे की नाही दुसरी घेऊन आलो असतो. मग चला आम्ही आता हैदराबाद मध्ये लँडिंग झालेलो आहोत वेलकम हैदराबाद बाहेर आलो कसं झालं गरम तर हे आहे हैदराबाद एअरपोर्ट बॅग कलेक्ट केली त्यानंतर बाहेर पडलोय आता बघूया टॅक्सी कॅब ओला कॅब काय मिळते ते इंटरनॅशनल हे ना हा हे मोठं आहे राजीव गांधी एअरपोर्ट तर हा न्यायला कोणाला टाइम नाहीये इकडे आता आम्ही तर कॅब करून वगैरे जाणार आहोत कारण की बाकीचे जे आहे ते प्रोग्राम मध्ये आहेत त्यामुळं आम्हाला न्यायला कोणी येणार नाहीये तर आम्ही आता बॅग कलेक्ट केलं आणि टॅक्सीमध्ये जाणार आहोत रेंट विचारतो कोणती रेंट स्वस्त आहे असं वाटतंय त्याच्यामध्ये जाणार आहे आम्ही एक्झिस्ट तिकडे आहे खूप मोठा आहे एअरपोर्ट छोटे छोटे आणि असा हात सोडून जायचं नाही हो परत हा बरं का मोबाईल घेऊन पुढे जाती आवाज देते आई तरी पुढे जाती तू वाव किती छान आहे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरचा हा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे माझ्यासोबत इहू आणि ओमचा सुद्धा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे फ्लाईटचा सुद्धा त्या दोघांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ऑलरेडी माझा एक्सपिरियन्स होताच पण हा त्यांचा फर्स्ट खूप मजा केली त्यांनी खूप मस्ती केली इहूनी थोडा त्रास दिला पण इग्नोर करा आम्ही आता प्रवास पुढं चालू करणार आहोत रेंटनी आम्ही कार बुक केलेला आहे ते तुम्हाला पुढे दिसेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कुठे जाणार आहोत ती प्लेस कोणती ते सर्व तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंतचा हा आमचा प्रवास तुम्ही पाहिला इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर लाईफ एन्जॉय करत राहा